भारताच्या बाहेर देशाची प्रतिमा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी कौतुक केलं। जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात असंही शरद पवारांनी सुनावलं। मुंबईतल्या पत्रकार संघ सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते। देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही। तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीयमध्ये हे करायचे नाही। सरकारवर विनाकारण टीका नको असं शरद पवारांनी म्हटलं। त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं। पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यात झालेल्या करारांमुळे पुढच्या भारताचं भविष्य सुरक्षित झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे। ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे। आणि म्हणूनच पवारसाहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका, प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही। दरम्यान शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचं जे कौतुक केलेलं आहे त्याबाबत महाविकास आघाडीतल्या नेत्यांना काय वाटतंय, काय त्यांचं म्हणणं आहे, आपण तेही पाहूया। शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात, ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत, या बाबतीत राजकीय मतभेद असू नये। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात, ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत, या बाबतीत राजकीय मतभेद असू नये। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही। जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी। परंतु बघा, पवार साहेब बोलताना जेव्हा केव्हा विशिष्ट मंचावर बोलत असतात तेव्हा कधीकधी उपरोधक पण बोलून जातात, त्याला दोन अर्थ असू शकतात। याच्या आधी जेव्हा पवार साहेब काही नेत्यांबद्दल बोलले दुसऱ्या पक्षाच्या, तसंही त्याला उपरोधक अर्थ असू शकतो आणि पंतप्रधान साहेबांबद्दल बोलत असताना सुद्धा तसं असू शकतं। दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील ट्विट केलेलं आहे, आपण पाहूया। मोदीजी इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट आणि भारतीयांना गाजर, हे काय पटलं नाही आम्हाला। जनतेला महागाईची टंचाईची मिरची देऊन मोदीजी इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट देत आहेत। एक चॉकलेट त्या 22 लाख विद्यार्थ्यांना द्या, यांचं स्वप्न नीट पेपर फुटीनं धुळीस मिळवलं। 7/12 कोरा करण्याचं आश्वासन ऐकून फसलेल्या आमच्या शेतकऱ्यांनाही एक चॉकलेट द्या। आज पेट्रोल डिझेलसाठी रांगेमध्ये उभ्या असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनाही एक चॉकलेट द्या। मोदीजी, भारतीय नागरिकांना किती दिवस तुम्ही गाजर देणार, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। लवकर भारतात या, देश तुमची वाट पाहत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं।